तर आज मी इथं बनवणार आहे साबुदाणा वडा। इथे घेतले मी 2 वाटी साबुदाणा भिजत ठेवलेला होता, 2 उकडलेले। इथे घेतलेल्या मिरच्या भरपूर मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या, कोथिंबीर आणि शेंगदाणा बारीक करून घेतलेला मिक्सरमधून। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता बटाटे आणि सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। इथे मी टाकते शेंगदाणा चुकून, नंतर हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या त्या। तुम्ही जसं तिखट पाहिजे असेल तसं टाकू शकता। मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे। परत हिरवी कोथिंबीर बारीक करून घेतलेली, थोडंसं जिरा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं। मग नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। इथे वड्या बनवताना हाताला थोडंसं पाणी घ्यायचं, दोघं हाताला, आणि मग व्यवस्थित गोल गोल करून, हाताला चिकटायला नाही पाहिजे असं करून, मग व्यवस्थित आतल्या बाजूने थोडंसं प्रेस करायचं वड्याच्या आतल्या बाजूने। नंतर तो फुलतो व्यवस्थित, त्याच्यामुळे असे बारीक बारीक करायचे। मी जास्त काही मोठे केलेले नाही वडे। बघू शकता तुम्ही, इथं मी मस्त प्रकारे साबुदाणा वडे बनवून घेतलेले आहे। तर इथे तेल पण गरम झालेलं आहे, तर आपण वडे बनवून झालेले हे तळून घेऊया। काळजी घ्यावी की हाताला चटका नाही बसणार असं।
इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहे. अशा प्रकारे माझे साबुदाणा वडे तळून झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही इथं कसा आवाज येतोय साबुदाणा वड्याला आणि आतमध्ये पण मस्त मऊ झालेला आहे.